तर पाचव्या टप्प्यामधील प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। नाशिकमधल्या 400 मतदान केंद्रांवरती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तासाठी नाशिक पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांची देखील साथ मिळणार आहे। 1000 पोलीस होमगार्ड हे मध्य प्रदेशमधून नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। तर याशिवाय केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे 5 पथक या ठिकाणी बंदोबस्ताला असणार आहेत। दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संवाद साधलाय नितीन ओझा यांनी। मतदानाची प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे। मतदान शांततेने व्हावं यासाठी पोलीस प्रशासन देखील आता सज्ज झालेलं आहे। या येणाऱ्या मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसंच निर्भय पद्धतीने हे मतदान व्हावं यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून नेमका कसा पोलीस बंदोबस्त असेल, किती अधिकारी असतील, किती कर्मचारी, हे बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः सीपी कर्णिक साहेब आहेत। सर, कसं पद्धतीचा सगळा बंदोबस्त आहे, किती अधिकारी, किती कर्मचारी आहेत? नाशिक शहरामध्ये साधारण 3000 पोलीस अंमलदार आपण तैनात केलेले आहेत। त्याच्यामध्ये 400 आपले अधिकारी आहेत। त्याच्यामध्ये नाशिक पोलीसचा बंदोबस्त आहे। त्यामध्ये जे बाहेर जिल्ह्यातून आपल्याला बाहेरून मनुष्यबळ दिलेलं आहे ते आहे आणि 1000 होमगार्ड्स आपल्याला मध्य प्रदेशचे आलेले आहेत। त्याचबरोबर 5 सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या कंपन्या या नाशिक शहरामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या आहेत। तर त्याचं सगळ्यांचं बंदोबस्ताचं आणि डिप्लॉयमेंटचं नियोजन आम्ही 3 प्रकारे केलेलं आहे। म्हणजे पोलिंगच्या जे 2-3 दिवस आधीचे जे इश्यूज आहेत ते पोलिंग डेच्या दिवशी आणि पोलिंग डेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मतपेट्या जमा होत असतात, तर असे 3 नियोजन याच्यामध्ये केलेलं आहे। याच्यामध्ये नाकाबंदीज आहेत, पेट्रोलिंग एरिया डॉमिनेशन आहेत, त्याचबरोबर बूथवरचे जे बंदोबस्त आहेत, पोलिंग स्टेशन्स आणि पोलिंग स्टेशन लोकेशन्स असे बंदोबस्त आहेत। 100 मीटरचा बंदोबस्त आहे बूथवरचा आणि 200 मीटरचा बंदोबस्त पण याच्यामध्ये आहे। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।